हाय फ्रेंड्स, आता ओपन करा तुमचे नेक्स्ट पेज 72. तर लुक ॲट द पिक्चर पहा अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर पार्टिसिपेटिंग इन द रनिंग रेस. म्हणजे किती मुलं पार्टिसिपेट झालेली आहेत या रेसमध्ये, रनिंग रेसमध्ये. हां, 1 2 3 4 5. इथे लिहूया 5. हु इज इन द फर्स्ट प्लेस. तर आपण काय करूया, यांना नंबर देऊया अगोदर. कोण आता फिनिश लाईन इथे, तर इथे सचिन फर्स्ट प्लेस आहे. फिनिश लाईन पासून सेकंड प्लेसला रॉबर्ट आहे हा, आणि थर्ड प्लेसला हसन आहे. कारण की फिनिश लाईन पासून हा जवळ आहे आणि हा त्याच्यापेक्षा लांब आहे, थर्ड. आणि फोर्थ आहे तो शुभम आणि फिफ्थ आहे तो सौरभ. तर मग हु इज इन द फर्स्ट प्लेस. सचिन. फर्स्ट नंबर सचिन, म्हणून इथे आन्सर येईल सचिन. हु इज इन द फोर्थ प्लेस. शुभम. हा फोर्थ शुभम, म्हणून इथे आन्सर येईल SHUBHAM शुभम. व्हॉट इज सौरभ्स प्लेस इन द रेस. सौरभची प्लेस काय आहे या रेसमध्ये. तर सौरभ इथे, त्याची प्लेस काय आहे, फिफ्थ. म्हणून आपण इथं लिहूया फिफ्थ. TH असं लिहायचं, फिफ्थ. हाऊ मेनी चिल्ड्रन आर अहेड ऑफ हसन. म्हणजे किती चिल्ड्रेन हसनच्या अहेड म्हणजे पुढे आहेत. आता हसन कुठे आहे, इथे. हसन आहे 3 नंबर, म्हणजे त्याच्या पुढे 1 आणि 2 सचिन आणि रॉबर्ट पुढे आहेत, म्हणजे 2 चिल्ड्रन आहेत. म्हणून आपण इथं लिहूया 2 चिल्ड्रन लिहिलं तरी चालेल, किंवा 2 लिहिलं तरी चालेल. हाऊ मेनी चिल्ड्रन आर बिहाइंड हसन. तर हसनच्या बिहाइंड किती आहेत चिल्ड्रन. हसन इथे आहे, त्याच्या बिहाइंड शुभम आणि सौरभ, म्हणजे 2 चिल्ड्रन आहेत. तर याचे सुद्धा आन्सर येईल 2 लिहा, किंवा 2 चिल्ड्रन असं लिहा. व्हॉट इज रॉबर्ट्स प्लेस इन द रेस. रॉबर्ट्सचे प्लेस काय आहे. आता रॉबर्ट कुठे आहे, सेकंड नंबर. हा सेकंड, म्हणून आपण इथं लिहूया सेकंड. किंवा तुम्हाला असंही लिहू शकता, असं. आता नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. विच इज द 4th मंथ ऑफ द इंग्लिश कॅलेंडर. म्हणजे इंग्लिश कॅलेंडरचे मंथ आहेत, त्यातला 4th कोणता हे पहा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. हा 4th झाला, एप्रिल. म्हणून इथे आन्सर येईल एप्रिल. विच इज द 2nd मंथ ऑफ द इंडियन कॅलेंडर. आता इंडियन कॅलेंडरचा 2nd मंथ म्हणजे दुसरा, तर कोणता आहे, चैत्र आणि वैशाख. 2nd नंबरला येतो वैशाख. इथे आपण लिहूया वैशाख. इन विच मंथ द इंग्लिश कॅलेंडर डज युअर बर्थडे फॉल. म्हणजे कोणत्या मंथ मध्ये इंग्लिश कॅलेंडरच्या तुमचा बर्थडे येतो. माय बर्थडे फॉल इन फेब्रुवारी. हा, मग ऑर्डिनल नंबर काय येईल त्याचा, 2nd. हा, गुड. इथं बोलायचं. लुक ॲट द ट्रेन ऑफ ॲनिमल्स अँड टिक द करेक्ट आन्सर. आता ही ॲनिमल्सची ट्रेन आहे, हो ना. तर इथे आहे माऊस, तो किती नंबरला आहे, फर्स्ट. इथे आहे रॅबिट, 2nd नंबर. हा आहे पिकॉक, याचा आहे 3rd नंबर. इथे लायन आहे 4th नंबर. कॅमेल आहे 5th नंबर. एलिफंट 6th नंबर. टायगर 7th नंबर. बरोबर. मग फर्स्ट क्वेश्चन आहे, इन विच प्लेस इज द लायन्स वॅगन. आता लायन्सची वॅगन किती नंबरला आहे, 4th नंबर. 1 2 3, इथे 4th नंबरला आहे, म्हणून आपण 4th ला टिक करूया. इन विच वॅगन इज द पीकॉक. पीकॉक कोणत्या वॅगन मध्ये, 3rd. टिक करूया. हु इज इन द 7th वॅगन. 7th मध्ये कोण आहे, टायगर.
टायगर. हु इज इन द फर्स्ट वॅगन? Mouse. हा, इथे टिक करूया. इन विच प्लेस इज द वॅगन दॅट कम्स आफ्टर द कॅमेल्स वॅगन? कॅमेल्सच्या वॅगन नंतर कोणती येते? Elephant wagon. आणि ती कोणती आहे? सिक्स्थ प्लेस. wagon. सिक्स्थ प्लेस. म्हणून आपण इथे 6 ला टिक करूया. आता इन विच प्लेस द वॅगन दॅट कम्स बिफोर द एलिफंट्स वॅगन? एलिफंटच्या बिफोर कोणती आहे? फिफ्थ, कॅमेलची. Camel. म्हणून इथे 5th ला आपण टिक करूया. इन विच वॅगन इज द रॅबिट? सेकंड. Second wagon. इथे टिक करूया. आता इथं नो मोर म्हणजे आणखीन माहिती दिलेली आहे. तर आता ही जी वॅगन आहे म्हणजे कोणती? ही वॅगन, ही एक. ह्या वॅगन म्हणजे त्याच्या बोगी म्हणतात किंवा त्याच्या ट्रेनचे डब्बे. तर त्याच्यामध्ये त्याला अजून काही शब्द आहेत किंवा वर्ड्स. त्याला कॅरेज म्हणतात, कोच म्हणतात, बोगी म्हणतात. समजलं ना? हां, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. Watching.